पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधलं उत्पादन संस्थेचं अल्प कालावधीमधलं संतुलन आपण समजावून घेणार आहोत. ओके. पहिली गोष्ट म्हणजे इथे पूर्ण स्पर्धा आहे. असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते एकजिन्सी वस्तू विकत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा शॉर्ट रन आहे. अल्प कालावधी आहे. अल्प कालावधी म्हणजे असा कालावधी आहे, की ज्या कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रियेचे एक घटक जो आहे तो स्थिर आहे आणि बाकीचे बदलते आहेत. त्यामुळे एक घटक असा आहे, की जो बदलता येणार नाहीये असा हा कालावधी आहे. आणि हे संतुलन जे आहे ते उत्पादन संस्थेचं संतुलन आहे. ओके. इथे आपण आकृती सहाय्याने हे संतुलन समजावून घेणार आहोत. त्यासाठी उत्पादन संस्थेच्या संतुलनासंदर्भातला जो आपल्या यापूर्वी आपण पाहिलेला अप्रोच आहे, तो आपण एम-आर इक्वल टू एम-सी हा अप्रोच पाहणार आहोत किंवा एम-आर-एम-सी अप्रोच पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये उत्पादन संस्था ही नफा मिळत असताना ती त्याच वेळेला सर्वोच्च नफ्यापाशी पोहोचते, ज्यावेळेला एम-आर इक्वल टू एम-सी असतो. म्हणजे सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च ज्यावेळेला समान असतात, त्यावेळेला ती उत्पादन संस्था सर्वोच्च नफ्याच्या स्थितीमध्ये असू शकते. तिला प्राप्त होणाऱ्या त्या परिस्थितीमध्ये तिला मिळणारा तो सर्वोच्च नफा असतो. ओके. त्यामुळे एम-आर बरोबर एम-सी हा अप्रोच किंवा हा दृष्टिकोन विचारात घेऊन आपण पूर्ण स्पर्धेमधला उत्पादन संस्थेचा अल्पकाळातला संतुलनाची सिच्युएशन किंवा स्थिती आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. ओके. त्यासाठी आपण आकृतीचा वापर करणार आहोत. आकृती सहाय्याने संतुलन समजावून घेणार आहोत. आता या संतुलनाच्या 2 प्रकारच्या अटी आहेत. हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचं संतुलन असो, आपण ज्यावेळेला एम-आर इक्वल टू एम-सी हा अप्रोच पाहतो, त्यावेळेला त्यासाठी 2 अटी उत्पादन संस्था संतुलित होण्यासाठी 2 अटी पूर्ण व्हाव्या लागतात. पहिली अट म्हणजे एम-आर इक्वल टू एम-सी याची ही समानता असली पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे हा जो एम-सी वक्र आहे, तो एम-आर वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे. ओके. तो एम-सी वक्र जो आहे, तो एम-सी वक्र एम-आर वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे, न की वरून खाली येताना. ओके. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा आहे, की ज्या बिंदूमध्ये एम-सी इक्वल टू एम-आर होतंय, त्याच्या अगोदरच्या बिंदूपाशी एम-सी मस्ट बी लेस दॅन एम-आर असा त्याचा अर्थ होतो. एम-सी हा एम-आर पेक्षा कमी असला पाहिजे त्याच्या अगोदरच्या बिंदूपाशी. ओके. म्हणजे इथे ही दुसरी अट आहे, की जी अट आपण दुसऱ्या शब्दामध्ये अशी मांडू शकतो, की हा सीमांत वक्र म्हणजेच एम-सी वक्र, सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर जाताना छेदला पाहिजे. या 2 अटी ज्या बिंदूपाशी प्राप्त होतात किंवा साध्य होतात, त्या बिंदूपाशी उत्पादन संस्थेचं संतुलन साधलं जातं. ओके. आता आपण आकृती सहाय्याने संतुलन समजावून घेऊया. इथे आता उभ्या अक्षावर आपण ओके प्राप्ती, रेव्हेन्यू, ओके. त्यानंतर कॉस्ट, खर्च आणि प्राइस या तिन्ही गोष्टी विचारात घेतो आहोत आणि आडव्या अक्षरावर आपण क्वांटिटी विचारात घेतो आहोत. ओके. उभ्या अक्षरावर आपण प्राप्ती, कॉस्ट म्हणजे खर्च, रेव्हेन्यू, कॉस्ट आणि प्राइस किंमत या 3 गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. ओके. आता आपण पूर्ण स्पर्धेमधला मगाशी म्हटलं तसा पूर्ण स्पर्धेमधला सरासरी खर्च वक्र सरासरी प्राप्ती वक्र आपण अगोदर काढूया. हा पूर्ण स्पर्धेमधला सरासरी प्राप्ती वक्र आहे. तोच सीमांत प्राप्ती वक्र आहे. ओके. पूर्ण स्पर्धेमध्ये सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र एकच असतो आणि तो आडव्या अक्षाला समांतर असतो. बरोबर आहे. आडव्या अक्षाला समांतर असतो कारण बाजारपेठेमध्ये जी किंमत ठरते ती किंमत पूर्ण स्पर्धेमधला विक्रेता जो आहे, ग्राहक जो आहे सॉरी विक्रेता जो आहे, फर्म, उत्पादन संस्था जी आहे ती स्वीकारत असते आणि त्या किमतीला आपल्या वस्तू विकत असते. ओके. त्यामुळे बाजारपेठेत ठरलेली ही किंमत आहे ओपी ही, या किमतीला तो आपल्या वस्तू विकणार आहे. आता इथे एम-आर आणि एम-सी वक्र ज्या बिंदूमध्ये छेदतील त्या बिंदूमध्ये या उत्पादन संस्थेचं संतुलन होणार आहे. ओके. इथे आता समजा हा एम-सी वक्र आहे. हा एम-सी वक्र आहे. ओके. हा एम-सी वक्र आहे. आता हा एम-सी वक्र ज्या बिंदूमध्ये छेदतोय, ओके, हा इक्विलिब्रियम पॉइंट आहे. त्या बिंदूमध्ये उत्पादन संस्था संतुलित होते कारण या संतुलनाच्या दोन्ही अटी इथं पूर्ण होत आहेत. बरोबर ना? आणि एवढी क्वांटिटी OQ1 एवढी नगसंख्या ती उत्पादन संस्था किंवा ती फर्म किंवा ती पेढी उत्पादित करते आहे. ओके. इथं आता या संतुलनापाशी या दोन्ही अटी पूर्ण होत आहेत. या संतुलनाशी एम-आर आणि एम-सी दोन्ही इक्वल आहेत. दोन्ही समान आहेत या बिंदूपाशी कारण दोन्ही वक्र एकमेकाला छेदतायत. आणि दुसरी अट पूर्ण होते, हा जो एम-सी वक्र आहे, तो एम-सी वक्र हा एम-आर वक्राला खालून वर जाताना छेदतोय. कारण त्याच्या प्रत्येक अगोदरच्या बिंदूपाशी त्याचा जो अगोदरचा बिंदू आहे, त्या बिंदूपाशी एम-सी इज लेस दॅन एम-आर आहे. एम-सी एम-आर पेक्षा कमी आहे. ओके. त्यामुळे ही संतुलनाची अवस्था आहे उत्पादन संस्थेची. ओके. पूर्ण स्पर्धेमधल्या उत्पादन संस्थेची. ओके.
आता इथे ही संतुलनाची स्थिर अवस्था आहे, कारण ही जी अवस्था आहे ही अवस्था बदलण्यासारखी नाहीये. ही स्थिर संतुलनाची अवस्था आहे. याचं कारण असं आहे की ही बदलणार का नाही? कारण हा अल्प कालावधी आहे आणि हा अल्प कालावधी असल्यामुळे उत्पादन संस्थेला आता इथं तोटा होत असो, त्याला नफा होत असो, सर्वसाधारण नफा होत असो किंवा अतिरिक्त नफा होत असो, ज्यादा नफा होत असो, कोणती सिच्युएशन असू दे, त्याला इथून आता या संतुलनापाशी त्याला टिकून राहावं लागेल आणि ह्या संतुलनापाशी तो हा कसा म्हणता येईल स्थिर राहणारा संतुलनाचा बिंदू आहे. ओके, याचं कारण असं आहे की जरी त्याला तोटा होत असला की तरी तो इथून बाहेर पडू शकणार नाहीये, कारण हा अल्प कालावधी आणि अल्प कालावधीमध्ये त्याला उत्पादन प्रक्रियेचे सर्वच्या सर्व घटक त्याला बदलता येत नाहीत. कारण यातून बाहेर पडायचं म्हटलं तर उत्पादन संस्था बंद करायची म्हटली तर भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन सर्व घटकांना बाहेर काढावं लागेल. ओके, मात्र तो एक घटक त्याचा स्थिर राहतो. तिघांना जरी बाहेर काढलं तरी एक घटक स्थिर राहतो आणि त्याच्यावरचा खर्च त्याचा चालूच राहतो आणि त्यामुळे तो तोटा जरी होत असेल तरी यातून बाहेर पडणार नाही आणि त्यामुळे हा स्थिर स्वरूपाचा समतोल असेल अल्प कालावधीमधला. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की या संतुलनापाशी हा उत्पादक जरी संतुलनाची अवस्था प्राप्त परिस्थितीमध्ये सर्वोच्च नफ्याची स्थिती दर्शवत असली तरी प्रत्येक वेळेला नफा होईल असं नाही. कारण नफा होणं अथवा न होणं हे खर्च प्रक्रिया कशा प्रकारची आहे आणि खर्च वक्र कुठे आहे यावर अवलंबून असते, बरोबर ना. त्यामुळे नफा होतोय की नाही हे खर्च वक्रावरून ठरेल. इथे आता या सिच्युएशनला नफा होतोय, तोटा होतोय की सर्वसाधारण नफा होतोय. ओके, हे एकंदरीत खर्च वक्र सरासरी खर्च वक्र कुठे आहे, ओके, यावरून ॲव्हरेज कॉस्ट कर्व कुठे आहे यावरून ठरेल. कारण याच्यामध्ये नफ्या आणि तोट्यामध्ये सरासरी खर्च वक्र महत्वाचा, सीमांत खर्च वक्रापेक्षा सुद्धा. ओके, त्यामुळे सरासरी खर्च वक्र कुठे आहे त्यावरून हे ठरेल. आणि सरासरी वक्राच्या सिच्युएशन जर विचारात घेतल्या, स्थिती जर विचारात घेतल्या तर या शॉर्ट रनमध्ये अल्प कालावधीमध्ये 3 प्रकारच्या सिच्युएशन संभवतात. नफ्याचा विचार करत असताना उत्पादन संस्थेच्या बाबतीत 3 प्रकारचे सिच्युएशन संभवतात. एक म्हणजे ती उत्पादन संस्था नफ्यामध्ये असू शकते, अतिरिक्त नफ्यामध्ये किंवा जादा नफ्यामध्ये असू शकते. दुसरी शक्यता ती उत्पादन संस्था सर्वसामान्य नफ्यामध्ये असू शकते. एक अतिरिक्त नफा, दुसरा सर्वसामान्य नफा आणि तिसरी शक्यता ती उत्पादन संस्था तोट्यामध्ये असू शकते. ओके, या 3 शक्यता आहेत. म्हणजे इथे संतुलनापाशी ती उत्पादन संस्था या 3 पैकी एका कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये असू शकते आणि ती कुठल्या सिच्युएशन मध्ये राहणार हे सरासरी खर्च वक्रावरून ठरणार. ओके, अगोदर आपण अतिरिक्त नफा समजावून घेऊया, अतिरिक्त नफ्याची सिच्युएशन समजावून घेऊया. अतिरिक्त नफा म्हणजे काय? उत्पादन प्रक्रियेमध्ये हा जो उद्योजक आहे तो उत्पादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून सहभागी असतो. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हा जो संयोजक आहे त्याला उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याचा एक नफा त्याला उपलब्ध होत असतो. ओके, उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याचा नफा त्याला उपलब्ध होत असतो. ओके, तो जो नफा आहे तो नफा त्याच्या उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागाबद्दलचा मोबदला आहे. त्याला सर्वसाधारण नफा किंवा सामान्य नफा असं म्हणतात, जो आपण 2 नंबरला पाहणार आहोत. ओके, परंतु त्यापेक्षा अधिक नफा जर उपलब्ध होत असेल, त्यापेक्षा अधिक नफा जर मिळत असेल तर त्याला अतिरिक्त नफा म्हणतात. ओके, जादा नफा म्हणतात. ओके, किंवा त्याला काय बरं इकॉनॉमिक प्रॉफिट, सॉरी सुपर नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मलपेक्षा जास्त सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा अतिरिक्त नफा असं म्हटलं जातं. ओके, ज्यावेळेला उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागाचा परतावा म्हणून जो त्याला नफा मिळतो तो सामान्य नफा आहे, तो नॉर्मल प्रॉफिट आहे. ओके, पण त्यापेक्षा जास्त नफा जर त्याला मिळत असेल तर त्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट किंवा अतिरिक्त नफा असं म्हणतात. आता आपण सुपर नॉर्मल प्रॉफिटची सिच्युएशन समजावून घेऊया. जेव्हा उत्पादन प्रक्रियेमधल्या या उत्पादकाचा जो सरासरी खर्च वक्र आहे जो यू आकाराचा असतो, ओके, तो ज्या वेळेला ॲव्हरेज रेव्हेन्यू वक्राच्या ओके सरासरी सीमांत खर्च वक्र सरासरी वक्राला नेहमी किमान बिंदूतून छेदून वर जात असतो, त्यामुळे हा किमान बिंदू पाहिजे. ओके, हा ॲव्हरेज कॉस्ट वक्र आहे. हा ज्यावेळेला खाली असेल त्यावेळेला या उत्पादन संस्थेला सुपर नॉर्मल प्रॉफिट होत असतो, अतिरिक्त स्वरूपाचा नफा होत असतो. उदाहरणार्थ आत्ताच्या या सिच्युएशन मध्ये इथं आता या उत्पादन संस्थेला ही त्याची ठरलेली किंमत आहे बाजारपेठेमध्ये, एवढ्या वस्तू तो विकतोय आणि इथे आता हा जो ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे जो या संतुलनापाशी इथे येतोय, समजा ए बिंदूपाशी येतोय. ओके, त्यामुळे त्याचा खर्च जो आहे प्रत्येक नगाचा तो फक्त AQ1 एवढाच आहे आणि त्याला प्रत्येक नगापाशी मिळणारा जो नफा आहे प्रत्येक नग विकल्यामुळं ज्यादा नग विकल्यामुळे तो मात्र EA एवढा आहे, EA एवढा आहे. ओके, त्यामुळे
OQ1 गुणिले EA एवढा नफा त्याला मिळतोय, ज्याला आपण सुपर नॉर्मल प्रॉफिट असं म्हणतो. ओके, पूर्ण स्पर्धेमधल्या उत्पादकाला इथं आता सुपर नॉर्मल प्रॉफिट होतोय. सुपर नॉर्मल प्रॉफिट का? कारण त्याचा खर्च म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या चौघांना दिलेल्या मोबदल्याच्या आधारे त्याचा होणारा खर्च जो आहे तो फक्त AQ1 एवढाच आहे. ओके, म्हणजे हा हा सगळा जो चौकोन आपण बघितला तर एवढाच त्याचा खर्च होतोय. सगळ्या नगांचा विचार केला तर, एका नगाचा विचार केला तर AQ1 इतका. परंतु या सगळ्या OQ इतक्या नगांचा विचार केला, OQ1 इतक्या, तर हा एवढा सगळा चौकोन जो आहे तेवढा त्याचा खर्च आहे. ओके, मात्र प्रत्यक्षात प्राइस मात्र त्याला OP इतकी मिळते. ओके, त्यामुळे नफा प्रत्येक नगामागे त्याला एवढा नफा मिळतोय आणि एकूण नफा मात्र त्याला एवढा होतोय. हा नफा जादा नफा आहे. ओके, याला अतिरिक्त नफा असं म्हणतात. येतं लक्षात? हा अतिरिक्त नफ्याची सिच्युएशन आहे. ओके, आता सामान्य नफा म्हणजे काय? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये जो हा सहभागी असतो, हा जो उत्पादक आहे किंवा ही उत्पादक कंपनी जी आहे, जी उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असते, त्या उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागाबद्दल तिला जो परतावा मिळत असतो, ओके, तिला जो परतावा मिळत असतो त्या परताव्याला सामान्य नफा असं म्हणतात. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल भांडवलाला व्याज मिळत असतं, बरोबर ना? किंवा श्रमाला वेतन मिळत असतं, बरोबर आहे. त्यानंतर भूमीला खंड मिळत असतो. ओके, तसा उद्योजकाला नफा मिळत असतो उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागाबद्दल. ओके, त्याला नफा मिळत असतो. ओके, हा जो नफा आहे, हा नफा त्याला उत्पादन प्रक्रियेमधल्या सहभागाबद्दल त्याला मिळालाच पाहिजे हा नफा, अशा प्रकारचा नफा आहे. ओके, त्या उत्पादन प्रक्रियेमधला जो त्याने जे कष्ट घेतलेले आहेत त्याचा मोबदला म्हणून त्याला मिळालाच पाहिजे असा प्रकारचा तो नफा आहे. ओके, आता हा जो नफा आहे हा नफा सर्वसामान्य नफा आहे. ओके, सामान्य नफा आहे, नॉर्मल प्रॉफिट आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये संतुलनापाशी एखादी उत्पादन संस्था सामान्य नफ्यामध्ये सुद्धा असू शकते. ओके, मात्र ही सिच्युएशन ॲव्हरेज कॉस्ट कर कुठे आहे त्यावर अवलंबून असेल. आता अशा उत्पादन संस्थेचा जो ॲव्हरेज कॉस्ट वक्र आहे यू आकाराचा, तो इथे अशा प्रकारे ई बिंदूपाशी असेल. ओके, आणि त्याच बिंदूमधनं या किमान बिंदूमधनं छेदूनच सीमांत खर्च वक्र वर जातोय. ओके, हा किमान बिंदू आहे. ओके, या ई बिंदूपाशी जर छेदत असेल हा ॲव्हरेज कॉस्ट कर्व, तर आता इथे EQ1 एवढी किंमत आकारावी लागते आणि तेवढाच खर्च होतोय. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या चौघांनाही त्यांचा मोबदला देऊन जो उत्पादन प्रक्रियेचा खर्च होतो जेवढा खर्च होतोय तेवढीच बाजारपेठेमध्ये किंमत आहे. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे सुपर नॉर्मल प्रॉफिट होत नाही, अतिरिक्त नफा होत नाहीये. ओके, सुपर नॉर्मल प्रॉफिट होत नाहीये. इथे सामान्य नफा होतोय, नॉर्मल प्रॉफिट होतोय. आणि हा सामान्य नफा म्हणजे काय? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचा जो मोबदला त्याला होतोय तो सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे. ओके, आता आपण तिसरी सिच्युएशन समजावून घेऊया, तोट्याची सिच्युएशन. उत्पादन संस्था अल्प कालावधीमध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये तोट्यामध्ये सुद्धा असू शकते. तोट्यामध्ये कशी असू शकते? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना या उत्पादन संस्थेचा खर्च हा मिळत असलेल्या किमतीपेक्षा किंमत ठरवणं त्या उत्पादन संस्थेच्या हातामध्ये असत नाही, बरोबर ना? त्यामुळे किंमत ठरवणं हातामध्ये नसल्यामुळे तो जो खर्च होत असतो, हा खर्च सुद्धा कदाचित मिळणाऱ्या किमतीपेक्षा जास्त असू शकतो. ओके, मिळणाऱ्या किमतीपेक्षा जास्त असू शकतो आणि मिळणाऱ्या किमतीपेक्षा जर खर्च जास्त होत असेल, तर मात्र त्या उत्पादन संस्थेला तोटा होईल. बरोबर आहे? ही तोट्याची सिच्युएशन आपण समजावून घेऊया. तोटा होणार की नफा होणार हे ॲव्हरेज कॉस्ट कर्व्हवर अवलंबून आहे. ॲव्हरेज कॉस्ट कर्व्ह कुठे आहे त्यावरती अवलंबून राहील. आता जर हा ॲव्हरेज कॉस्ट कर्व्ह हा जर ॲव्हरेज रेव्हेन्यू किंवा मार्जिनल रेव्हेन्यू वक्राच्या बाहेर असेल, सीमांत खर्च वक्राच्या बाहेर असेल, यू आकाराचा ॲव्हरेज कॉस्ट कर्व्ह अशा प्रकारे सीमांत खर्च वक्राच्या बाहेर असेल, तर त्या उत्पादन संस्थेला तोटा होईल. कारण आता या सिच्युएशनमध्ये इथे आता या सिच्युएशनमध्ये ओपी ही किंमत बाजारपेठेमध्ये ठरलेली किंमत आहे. ओक्यू इतके नग तो विकतोय आणि या संतुलनापाशी त्याचा जो खर्च आहे तो खर्च मात्र जास्त आहे. ओके, समजा हा ए बिंदू असेल आणि हा बी बिंदू असेल. ओके, त्याला मिळते खर्च किती येतो एका नगावरचा, तर ओबी इतका किंवा AQ1 इतका येतोय. दोन्ही सारखेच आहेत, ओबी म्हणा किंवा AQ1 म्हणा, दोन्ही सारखेच आहेत, एवढा येतोय. आणि एकूण खर्च किती होतोय? एकूण जो खर्च आहे तो BAQ10 या पूर्ण मोठ्या चौकोना इतका होतोय. ओके, किंमत मात्र एवढीच मिळते. ओके, म्हणजे प्राप्ती त्याची एवढीच आहे, सरासरी प्राप्ती एवढीच आहे. ओके, एकूण प्राप्ती एवढीच आहे आणि खर्च मात्र एवढा मोठा आहे आणि त्यामुळे हा जो जादा खर्च होतोय तो त्याचा तोटा आहे. ओके, हा त्याचा तोटा आहे, लॉस आहे.
पूर्ण स्पर्धेमधला हा पूर्णपणे लॉस आहे. ओके, हा पूर्ण स्पर्धेमधला त्याचा तोटा आहे. ओके, हा तोटा का होतोय? हा तोटा का होतोय? कारण त्याचा खर्च उत्पादन प्रक्रियेमध्ये किमतीपेक्षा जास्त आहे. खर्च जास्त असल्यामुळे त्याला तोटा होतोय. ओके, त्यामुळे हा त्याचा तोटा आहे. येतं लक्षात? तोटा काय आहे? कारण किंमत एवढीच मिळते इथपर्यंत एवढी, आणि प्रत्येक नगामागं मात्र खर्च मात्र जास्त होऊन हा एवढा एवढा तोटा होतोय प्रत्येक नगामागं. ओके, आणि त्यामुळे हा एकूण तोटा मात्र हा एवढा सगळा एकूण तोटा होतोय. हा प्रत्येक नगामागं होणारा खर्च, जादा खर्च गुणिले एकूण नगसंख्या यांचा गुणाकार म्हणजे हा चौकोन, या चौकोनाचं क्षेत्रफळ, एवढा तोटा त्या उत्पादन संस्थेला होतोय. ओके, ही तोट्याची सिच्युएशन आहे. आता यातली या सगळ्या तिन्ही सिच्युएशन टिकाऊ आहेत का? तर शॉर्ट रन मध्ये टिकाऊ आहेत, अल्प कालावधीमध्ये टिकाऊ आहेत. म्हणजे अल्प कालावधीमध्ये उत्पादन संस्थेला तोटा होत असो, अतिरिक्त नफा होत असो, किंवा सामान्य नफा होत असो. ओके, कुठलाही सुपर नॉर्मल प्रॉफिट असो, नॉर्मल प्रॉफिट असो, किंवा लॉस असो, या तिन्ही सिच्युएशन टिकाऊ आहे. टिकाऊ काय आहेत? कारण अल्प कालावधी हा असा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमधून बाहेर पण पडता येत नाही, तोटा होतो म्हणून, आणि नवीन उत्पादन संस्था पण प्रवेश करू शकत नाही. कारण प्रवेश का करू शकत नाही? अल्प कालावधी हा असा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रियेचे चारही घटक बदलत नाहीत, एक घटक स्थिरच असतो. आणि एक घटक स्थिर असल्यामुळे तो घटक जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत उत्पादन संस्थेला बाहेर पडता येत नाही. म्हणजे बाहेर पडायचं जरी ठरवलं, समजा एखाद्या उत्पादन संस्थेला तोटा होतोय, ओके, या प्रकारे तोटा होतोय, एखाद्या उत्पादन संस्थेला या प्रकारे तोटा होतोय, आणि तिने ठरवलं की आता बाहेर पडायचं उत्पादन प्रक्रियेमधनं, असं ठरवलं. असं जरी ठरवलं तरी काय होणार आहे? असं जरी ठरवलं तरी तिला भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन चारही घटक तिला बदलता येणार नाहीयेत, कारण हा अल्प कालावधी आहे. समजा तिने भूमी कायम ठेवायचं ठरवलं, तर भांडवल, श्रम आणि संयोजन या तिघांना बंद करायचं म्हटलं, किंवा भूमी, भांडवल आणि श्रम तिघांना बंद करायचं म्हटलं तरी संयोजन राहतो. पण यातला कुठला तरी एक घटक राहतो आणि त्याचा खर्च चालूच राहतो. त्यामुळे ती उत्पादन संस्था बंद करणार नाही. ती नफ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल, पण बंद, आपला खर्च खाली आणून नफ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल, पण बंद करणार नाही. सुपर नॉर्मल प्रॉफिट असेल तरी नवीन उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करणार नाहीत. नवीन उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये का प्रवेश करणार नाहीत? कारण पुन्हा अल्प कालावधी हेच कारण आहे. अल्प कालावधीमध्ये नवीन उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, कारण चारही उत्पादन घटक तिला, त्या उत्पादन संस्थेला मार्केटमध्ये लावण्या इतका तो कालावधी नाहीये, नवीन एम्प्लॉय करण्या इतका तो कालावधी नाहीये. त्यामुळे सुपर नॉर्मल प्रॉफिट असो, नॉर्मल प्रॉफिट असो, उत्पादन संस्थेला होत असो, किंवा तोटा होत असो, तो जर अल्प कालावधी असेल तर अल्प कालावधीमध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधल्या उत्पादन संस्थेला संतुलनाची स्थिती प्राप्त होते, ती टिकाऊ असते. ओके, दीर्घकालामध्ये काय स्थिती असते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ.